नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। दीक्षूला स्कूलमध्ये सोडलंय दीदीने आणि मी माझे पटापट कामं आवरते। बाबूची पण तब्येत बरी नाही आहे म्हणून बाबू मदत होते मला। बाबू आणि आई बाबूला घेतात आई आणि मी पटापट कामं आवरते। मग बाबूला हॉस्पिटलला न्यायचे आहे म्हणून पटापट कामं आवरून मला तयारी करायची आहे। आज इंटर्नशिपला मला कॉलेजला जायचं होतं, पण बाबूची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मी तिकडे जायचं कॅन्सल केलं। बाबूची तब्येत बरी झाली की कदाचित उद्या जाईन मी, आज मी कॅन्सल केलं। बाबूला हॉस्पिटलला घेऊन जाते। डॉक्टर नाही सांगतात।
11 वाजले होते आणि विचारले एकाला तर डॉक्टर आलेले नव्हते, म्हणून तिथून आम्हाला इथं 8 नंबरला पाठवलं. कोटेच डहाणूला आलेले आहे. तर लहान मुलांचे डॉक्टर असतातच, पण ते आज काय माहिती लेट झाले. इथे येऊन परत विचारलं तर त्यांनी आम्हाला वरती अजून हॉस्पिटल म्हणजे कॅबिन आहे तिथं वरती पाठवलं. मग परत आम्ही इथून निघाले आणि वरती तिथे गेलो. तिथं पण सिस्टरांना विचारलं तर त्या पण बोलल्या अजून सर आलेले नाही आहेत, तर मग तुम्ही तिकडे मोठे डॉक्टर त्यांनाच दाखवायचं. परत मग आम्ही तिथून 2 नंबरला आलो. 2 नंबरला इथं पेशंटची खूप गर्दी होती. मुलांची जास्तच गर्दी होती आज. लहान मुलांची खूप पेशंट होते. लहान मुलं जास्त होती, झाडा उलटी वगैरे हेच जास्त पेशंट होते. तिथं सरांनी औषधं लिहून दिली, ती घेतली आणि आम्ही घरी आलो. नमस्कार मंडळी. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आता घरी पोचलो आणि तुम्ही बघितलं तसे बाबूची तब्येत बरी आहे. तर काल पण त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं आणि आज परत नेऊन दाखवून आणलं. त्याला प्रॉब्लेम म्हणजे जुलाब झाला आहे. तर आता सध्या वातावरण तसे ऊन खूप असल्यामुळे सगळे पेशंट तिथं तसेच दिसत होते. म्हणजे लहान मुलांना जास्तच झाडा उलटी हेच पेशंट जास्त होते. तर मला सांगायचं एवढंच की आता खूप ऊन आलं आहे, तर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मुलांचीही काळजी घ्या. मुलांना जास्तीत जास्त पाणी पाजत राहा आणि उन्हात जास्त फिरवू नका. एवढंच. आमची 2 दिवस खूप धावपळ झाली. थोडीची सुट्टी नव्हती, पण 1 दिवसच होती, तरी आम्ही घरी जाऊन आलो आणि त्याच्यात पोराची आमच्या मुलाची तब्येत खराब झाली. आता खूप ऊन आलं आहे, तर काळजी घ्या आणि मुलांचीही काळजी घ्या. आणि आमचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील, माझ्या मुलाचे व्हिडिओ किंवा ब्लॉग बघायला तुम्हाला आवडत असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीनच चॅनलला व्हिजिट केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. खूप ऊन आहे, त्याच्यामुळे जास्त उन्हात फिरू नका, मुलांना उन्हात फिरू नका. एवढंच. धन्यवाद.